बरीच मोठी शेती आहे हो. सर्व अहो 100-200 एकर नुसता ऊस होतोय. पानाचा मळा हाय, केळीच्या बाग आहे ती. अहो केळी तर अशी नुसते टरकानं पुण्या मुंबईला जात्यात. पण हे सारं आहे कुणाचं? कुणाचं म्हणजे आमचं, आपलं ढाकळ्या धण्यांचं. अहो ढाकळ्या धणे रात मळ्यात राबत्यात. बुकू 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 इंजिन चालवत्यात, ट्रॅक्टर चालवत्यात. निस्ती स्त्रीची कापड घालून लक्या कबुतरावानी बरगड्या फुलगून हिंडीत नाहीत. राबणाऱ्याचा मळा, गाणाऱ्याचा गळ्या. अव गांजा वडून आणि पिढ्या फुकून नरड्याचं धुरांड झालंय. गबसा. अगं लोकांसमोर असं बोलू नये. सुभानराव, हा घोडा कुणाचा? ढाकळ्यासारखा म्हणतात की. एक सर्जा हायो सब्जा बसतायसा. ए अरे काय म्हणू तुला. आजवर कधी घोड्यावर बसलेस का? नाही. मग पडली बिडलीस तर छे ग. मग ते नसते खेळ नको तर पाहूया तरी. अगं चाल. बसतायसा नव. पाडणार बिडणार नाही ना हो. अहो खोडी काढायचो काय माणूस हाय. कुत्र्याची आणि घोड्याची जात लई इमानी बघा. बसतायसा नव. हा चला पाठव पायद्यान चढावर. तुमच्या पाठीवर? मग तुमचा का बोजा हाय. तुम्ही म्हणजे नुसतं जायचं फुल. बसा या द्या पाय. द्या द्या. अवसवच हाय त्यासनी तोडून घ्यायची. हाणू का? ग बसा. देवा 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 मनाचं पोत पाठीव पडल्यागत होतंय. घ्या घ्या चला. जरा सावकाश. गौराबाजी पाडणार बिडणार नाही ना हो? नाही पाडायचं. काय काळजी करू नका. कसं शेण्यासारखं वागावं. बाई बसल्याची. अहो काय होई तुम्हाला घोड्यावर बसता येते ना? हो. हाना की चाबूक भन्नाट सुटतय बघा. हाना बघू. बघा की. अहो तो लगाम वडा आता. अहो आता जुगब आहेत. काय झालं? हो कसलं काय. सुभानरावांनी मला घोड्यावर बसवलं. घोडं कावरे ना. मग उतरा आता खाली. काय रे घाबरवलंस ना? चल. तुमच्या वाड्यातले फोटो पाहिले तेव्हापासून मनात होतं आपणही एकदा घोड्यावर बसावं. अहो तेव्हा शिकारीसाठी घोड्यावर बसत. आणि आता? आता बरातीत बसतात दोघं, नवरा बायको. ती पाळी माझ्यावर कधीच येणार नाही. नक्की का? नक्की. कारण आबासाहेबांचे चिरंजीव मोठे आज्ञाधारक. वडिलांच्या शब्दाबाहेर कधी जायचं नाही. पण त्यांच्या वडिलांनी तर मला केव्हाच नकार दिलाय. तो त्या जीन्स घालणाऱ्या मॉडर्न रतनला. असं होय? त्याच्याशी आपला काय संबंध? आपण तर शालन देशमुख. देवळात आरती म्हणणाऱ्या, बंदूक चालवणाऱ्या, घोड्यावर बसणाऱ्या. मी निघते आता. सगळी वाट पाहत असतील. आई 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 ग मम्मी. अगं हळू ग. हळू आहे ग. मम्मी मम्मी गरम आहे. मम्मी भाजे ना. मम्मी मम्मी. बाई हा तुझाच आगाऊपणा. कुठे थांबावं हे तुला समजतच नाही. पण हे कशासाठी सांगू? सी, इफ लाईफ इज अ गेम, प्ले इट. इफ लाईफ इज अ ड्रीम, रिअलाइज इट. बट इफ लाईफ इज अ चॅलेंज, ऍक्सेप्ट इट. पुरे पुन्हा सुरू झाला का तुझं इंग्लिश? अगं मम्मी, उद्या वाड्यावर नवरात्र उत्सव आहे. रात्रभर जागर असतो म्हणे. मीही खेळणार आहे. त्याला बसायला नीट येऊ दे, मग पाहूया खेळायचं काय ते. बघ खेळूनच दाखवी. अगं आम्हाला वाटलं तुला खेळताच येत नाही, पण तू काल छान खेळलीस. अहो मुंबईत गरबा खेळतात गुजराती लोक.
पण आपले असे काही खेळ नाहीतच. तू आता परत गेलीस की सुरुवात कर. हा खरंच आलीच की आता पौर्णिमा. ती झाली की आम्ही जाणार. नक्की का? नक्कीच. मला नाही वाटत. म्हणजे सांगू? मला भविष्य समजतं. तुझ्या कपाळावर चक्क लिहिलंय. काय? भिंगारगड. सुटका नाही आता. कसा जी तुम्ही परत जाण्या अगोदर व्हायाच होय लगीन. अहो पोरगी चांगली शिकल्या सवरलेली, घरानं तोला मोलाचं, मग थांबायचं कशा बाई? मग कळवतो तेच नी उद्याच येतो म्हणून. जी बर बर बर. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. देवीच्या कृपेने सगळं ठीक होईल. होईलही. यो 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 आरसा करणारा जर माझ्या हातात घावला तर मारून मारून त्याचा थोबाड मारुतीगत करून टाकन. कसं बी बघा, थोबाड कसा हसवा लागत दिसतया. मी म्हणलं मशीनच धक्का दिला. तुम्ही कुठे निघालाय हो एवढा नट्टापट्टा करून? अव धाकल्या धन्यासनी मुलगी बघाया जायचं हाय अक्का साहेबा संग. तेव्हा जरा झाकच असावं. तो आणि काय हो हे? कुठं ते? अव तुम्ही काय बांधायचं नंदी बैलाच्या ढोलगवाल्यागत? ढोलकवाल्यागत? अगं सरनोबतांचा खास हुजरा हाय मी. सरनोबत बदामत आब हिम्मत बहात्तर सरनोबत. ते राहू द्या. मला लुगडं कसं दिसतंय ते सांगा की. लेख दे सोडून टाक. या बाया काय आवगला सका काय? आई ग मांजर वखल्यागत दिसतंय. सोड. आलो जी. तुमच्यामुळे बघा किती वेळ झाला ती. पाया 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 पाया. सुभान्या, अरे सुभान्या. आलाजी. अरे कुठं मेला होतास इतका वेळ? काम पडली होती. बायको बरोबर गुलगुल गुलगुल गप्पा ठोकीत बसला असेल. नाही जी. समधी तयारी झाली? बघू. आकासाहेब जी निघायचं ना जी. आणि इंदुराव कुठं आहे ती? आता तर हितच होते. सुभानबा तुम्ही जरा बघून या. वय चला.